हा जो बॉल आहे, हा बॉल तुम्हाला मणक्याच्या दुखण्यातून, मानपाट कंबर दुखीतून, सांधी दुखीतून, शिरांचे दुखणे, सायटिका, स्लिप डिस्क सगळ्यांमध्ये बरं करण्यासाठी काम येणारी ही रेमेडी आहे, हे औषध आहे. हे औषध कसं वापरायचं आपण आजपर्यंत हा बॉल आपण फक्त बॉलिंग करतानाच पाहिलाय किंवा खेळताना आपण पाहिलाय, परंतु ह्याला आपण आपल्या मानपाट कंबरदुखीमध्ये, सायटिकामध्ये कसं वापरू शकतो. मसल्सला रिलॅक्स करण्यासाठी, जे मसल्स स्टिफ झालेले, कडक झालेले आहेत, मणका दुखू राहिला, पाठ दुखू राहिली, उठताना बसताना आयो बाबो करावं लागतंय, अशा सगळ्या दुखण्यांमध्ये हा आपण बॉल वापरणार आहे. कुठल्याच पद्धतीचं मेडिसिन नाही, कुठल्याच पद्धतीचं औषध नाही, फक्त हा बॉल वापरणार आहे आपण. तर कसं वापरणार आहे, तर काय करायचं, पेशंटला असं पालतं झोपवायचं. तुमच्या घरातलं कुठलंही पेशंट असू द्या, तुमची आई असो, वडील असो, आजी असो, आजोबा असो, वय पाहून करायचं आहे. ह्याच्यामधलं जो प्रेशर आहे, फार वयस्कर असतील प्रेशर कमी द्या, यंग आहे माझ्यासारखे तुमच्यासारखे थोडे मस्तपैकी तब्येत आहे थोडं जास्त प्रेशर द्या, काही होत नाही. प्रेशर देताना असं दाबायचं नाही. कसे ह्याचे मसल्सला रिलॅक्स करायचं हे मी तुम्हाला दाखवून देतो. बॉल घ्यायचा, स्पाईन आहे, मधोमध स्पाईन आहे, स्पाईनच्या शेजारी मसल्स असतात, दोन्ही स्पाईनच्या शेजारी मसल्स असतात. ह्या मसल्सला आपण फक्त ह्या पद्धतीने दाबून 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 रगडून 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 ह्या पद्धतीने अशा पद्धतीने मालिश करायची. या जवळ घ्या थोडंसं, म्हणजे पेशंटच्या लक्षात येईल, सगळ्यांच्या लक्षात येईल. ह्या पद्धतीने असं मस्तपैकी दाबून दाबून दाबून, हा मध्ये स्पाईन आहे, स्पाईनच्या शेजारी आपण ह्या पद्धतीने असं मस्तपैकी मालिश करणार. ह्या पद्धतीने आपण मालिश करणार. ह्या पद्धतीने असं आपण जर का मालिश करायला चालू केली, साधारणतः 3 मिनटं, 4 मिनटं, 5 मिनटं आपण जर का पाठीची मालिश केली, ह्याच्यामधले जेवढे पण मसल्स आहेत हे सगळे रिलॅक्स व्हायला सुरुवात होतात. ह्याला जागेवरती नाही दाब द्यायचं, ह्याला फिरणारा दाब द्यायचा. ह्या बॉलला फिरवायचं दाबून दाबून, असं मस्तपैकी एकदम ताकद लावायची मस्तपैकी, आणि याला फिरवायचं. हा पूर्ण पाठीवरती ह्या पद्धतीने अशी फिरवायची, दाबून 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 रोज 5 मिनटं, 4 मिनटं. तुमचं जेवढं अंग दुखतंय, पाठीमध्ये प्रेशर येतोय, जाग्यावरती लगेचच इन्स्टंट रिझल्ट आहे त्याला, एकदम जागेवरती. म्हणजे काय होतात, तुमचे जे मसल्स आहेत ते एकदम फ्री व्हायला सुरुवात होतात. आणि मसल्सला मसाज फार आवडतो. तुमचे जे मसल्स आहेत याला तुम्ही जेवढा चांगला मसाज करताल तेवढं आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉलची लेवल वाढायला सुरुवात होते. शरीरामध्ये जे एक प्रकारचं एक हॉर्मोन तयार होतं, आणि ते हॉर्मोन तयार झाल्यानंतर शरीर असं रिलॅक्स फील करतं. शरीराला मसाज फार आवडतं, तो केला पाहिजे, कायमचा केला पाहिजे. आता ज्यावेळेस आपण कमरेमध्ये म्हणूयात, त्यावेळेस आपण जे बटकचं जे रिजन आहे ह्यामध्ये ह्या पद्धतीने ह्या ठिकाणी जे बटकचं रिजन आहे ह्या ठिकाणी आपण थोडं जास्त प्रमाणात मालिश करूयात या बॉलने. तसंच आपण जी सायटिकाची शीर आहे आपली खाली, आपली जी मांडीमधून खाली चालली, या शिरेवरती सुद्धा आपण ह्याने चांगल्या पद्धतीने असं मालिश करू शकतो. हे मालिश केल्याच्या नंतर केल्या रिझल्ट जाणवतो. म्हणजे आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे हा, तुम्ही घरी करून पाहायचा उपयोग आहे, घरच्या घरी करून पाहायचा उपयोग आहे. तुम्हाला आणायचं काय तर फक्त एवढं एक बॉल घेऊन यायचं आहे. हा बॉल आणला आणि हे अशा पद्धतीने तुम्ही मालिश चालू करून टाकली तर तुमचे मसल्स जे आहेत ते एकदम मस्तपैकी रिलॅक्स व्हायला सुरुवात होतात. आणि मसल्स रिलॅक्स झाले तर कुठलाही जो आजार आहे हा तुम्हाला कमी झालेला आढळतो. आता आपलं जे शरीराचं जे वेट आहे हे उचलण्यासाठी मसल्स फार व्हायटल काम करतात, फार चांगल्या पद्धतीने त्यांचं फार असं महत्त्वाचं योगदान असतं, जे आपल्या शरीराला उठण्या बसण्यामध्ये, चालण्या फिरण्यामध्ये मदत करतात. आता बरेचसे लोक हा गैरसमज करून बसतात का माझे हाडांचे दुखणे, मग मसल्सला मसाज केल्याने काय होईल. हाडाचं दुखणं ज्यावेळेस असतं तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मसल्सला मालिश करता त्यावेळेस तिथं रक्तपुरवठा वाढतो. रक्तपुरवठा वाढल्यानंतर आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्सची निर्मिती होते. शरीरामध्ये हॉर्मोन्सची निर्मिती झाली का आपलं शरीर हे चांगलं फील करायला सुरुवात करतं, आपल्याला झोप चांगली येते, शरीराला बरं वाटायला सुरुवात होतं. कुठल्याही पद्धतीचं मानपाट कंबरदुखी होत असेल तर हा मालिश आपण करणं फारच गरजेचं आहे. ह्या मालिशनी आपल्या शरीरामधली कुठलीही दुखणे असो, मसल्सशी रिलेटेड कुठलेही दुखणे असो, कुठलेही पेन असो, ह्या पद्धतीने आपण 5 मिनटं द्यायचेत. आपल्या स्वतःच्या शरीरासाठी 5 मिनटं द्यायचे. तुमच्या आईला त्रास आहे करा, तुमच्या वडिलाला त्रास आहे करा, ही सेवा करा.
ही सेवा केल्याने तुम्हाला फार आनंद मिळणार आहे. तुमचं जे पेशंट आहे ह्याला फार आनंद मिळणार आहे. त्याच्या शरीरामधले जे मसल्स आहेत हे रिलॅक्स होणार आहेत. हे कुणीही सांगत नाही बरं का, की असं घरच्या घरी करा म्हणून कुणीही सांगत नाही. बरेचसे लोक, बरेचसे फिजिओथेरपिस्ट, बरेचसे डॉक्टर्स ह्याची फीज घेतात. आता मी कुठल्याही पद्धतीने ह्याची फीज न घेता तुम्हाला घरच्या घरी सांगतो. सोबतच आपण असं करू शकतो, जे आपण तुम्हाला अशा पद्धतीने दुखणे होत असेल तर आपलं मेराज जे ऑइल आहे हे मालिश करण्यासाठी आपण वापरू शकतो. तुम्ही असंही करू शकता. हे जे मेराज ऑइल आहे आपण आधी पाठीला लावून घेतलं, मस्तपैकी पूर्ण पाठीला लावून घेतलं मेराज लिनिमेंट ऑइल, आणि हे लावल्याच्या नंतर मग परत आपण ह्या बॉलनी मसाज चालू केली. असं जर का केलं तर सोने पे सुहागा. म्हणजे आपल्याला जर का मान, पाठ, कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखीचा जर का त्रास होत असेल आणि अशामध्ये मसल्स आकडलेले, स्टिफ झालेले, अशा वेळेस आपण ह्या बॉलचा वापर केला तर सगळे मसल्स हे रिलॅक्स व्हायला सुरुवात होतात. मेराज ऑइल मागवण्यासाठी आपण ऑनलाईन अमेझॉनवरती मेराज लिनिमेंट ऑइल एवढं सर्च करा, तुम्हाला ऑइल मिळून जाईल. धन्यवाद.